शेतकरी बंधू नमस्कार। वरवट येथील सुप्रसिद्ध असा शेळ्यांचा मेंढऱ्यांचा आपले बैल असतील म्हैस असतील असा सुप्रसिद्ध असा बाजार दर शनिवारी या ठिकाणी भरला जाते आणि त्या ठिकाणी शेळ्यांचा बाजार शेळ्यांची विक्री बकऱ्यांची विक्री आणि खरेदी कशा पद्धतीने केली जाते आणि काय किंमत आता सध्या बकऱ्यांची बाजारामध्ये आहे शेळ्यांची मार्केटमध्ये आहे याची जरा व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू। म्हणजे आपल्या शेतकरी बंधूंना एक अंदाज येऊन जाईल की आता शेळ्यांची काय मार्केट आहे म्हणजे किती किंमत आता त्या ठिकाणी शेळ्यांची झालेली आहे। आबा कुठून आला आपण कुठच्या आपण मटाखेड काय म्हणते शेळी 20,000 रुपये सांगितले तिचे हिचे काय दोन पाटाचे आणि यासोबत दोन पाटात काय आणि हे काळी हे पाठबोकळ्या सोबत हे दोन बरं तर हिची पण 20,000 किंमत आणि हे 20,000 किंमत। अच्छा हां बरोबर आहे ना। तर अशा हे 20,000 किंमत आजोबांनी सांगितलेली आहे आणि यासोबत आपल्याला एक पाठबोकळ मिळते दोन पाटा आणि यासोबत एक पाट नाही बोकळ। अच्छा बरं बरं बरं। तर अशा पद्धतीनं मार्केट त्या ठिकाणी शेळ्यांची आहे। काय म्हणते शेळी काय किंमत आहे हे हा आता लग्नाला आले तरी आता ते बकऱ्यात गिरायला पाठी हे एक 18,000 18,000ची बकरी चांगली आहे बकरी पण आहे किंमत गामन आहे काय अच्छा। तर गामन बकरी या ठिकाणी 18,000 किंमत काकांनी आपली सांगितलेली आहे। किती महिन्याची गामन आहे गामन किती महिन्याची अंदाजी 3-4 महिने गामन बरोबर म्हणजे अजून 3 महिन्याला जनते। तर त्या ठिकाणी दर शनिवारी हा बुलढाणा जिल्ह्यातील जे वरवट आहे त्या वरवटमध्ये दर शनिवारी हा असा बाजार जो आहे तो भरत्यानी दर शनिवारी लाखोंची विक्री लाखोंची उलाढाल त्या ठिकाणी या बाजारामध्ये आहे ते आहे जे होते। कुठून आला आपण एकलारा काय म्हणते बोकळ आहे का काय किंमत 15,000 रुपये 15 किती महिन्याचा आहे तो आहे 6 महिन्याचा 6 महिन्याचाच आहे। अजून जर जास्त ठेवला तर अजून जास्त चांगली किंमत येते चांगली किंमत येते। तर एकल्यावरून हारला आहे। आता हा जो बाजार आहे शनिवारचा हा आपला जगप्रसिद्ध बाजार आहे आणि दर शनिवारी लाखो रुपयाची उलाढाल या बाजारात होते। तुम्ही किती वर्ष झाले बाजार पुरवले हा वरवटचा 20 वर्ष आणि दर जो आपला शनिवार आहे संख्या वाढलीच कमी नाही होत। तर अशा पद्धतीनं हा जो दादांना किती सांगली 15,000ची किंमत याची बोकडी सांगितलेली आहे। खूप साऱ्या संख्येनं बकऱ्या या ठिकाणी दर शनिवारी या ठिकाणी खरेदीवर विक्री त्या बकरींची आहे त्या ठिकाणी केली जाते आणि बकऱ्यांसोबत सुद्धा बैलांचा बाजार सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी इथं भरले जाते। म्हणजे आपण मागच्या आपला व्हिडिओमध्ये बैलांचा सुद्धा बाजार या ठिकाणी दाखवलेला होता आणि याच बाजारामध्ये बैल बाजार सुद्धा मोठ्या प्रमाणात भरते आणि बऱ्याच प्रमाणात जे आपल्या म्हशी असतात त्या म्हशीचे बाजार सुद्धा या ठिकाणी भरते। सध्या आपण शेळ्या म्हणजे आपण त्याला बकरी सुद्धा म्हणतो बकऱ्यांचा बाजार त्या ठिकाणी भरतो। आपल्या दादाने या ठिकाणी शेळ्या आणलेल्या काय किंमत हा एकाची काय दोघांची काय पाठबोकळ आहे काय किती महिन्याचा आहे त्याला कुठलं आहे मारोड। अच्छा म्हणजे विक्रीसाठी आला आपण काय बोकळे आणले काय तिन्ही बोकळे आहेत काय अरे वा प्युअर गावरान काय किंमत 45,000 तीनचे म्हणजे 15,000चा एक बरं किती महिन्याचे आहे 12 महिन्याचे हा आपला सुरूचा येते का एक टिप्पे आहेत का गावरान आहे काय तिन्ही गावरान आहेत 45,000 तीन काही आपल्या चांगले ऑफर वगैरे काही नाही काय एक साथ घेतले तर 42 मध्ये 42
बरं. दादांनी खास ऑफर दिलेली आहे की 3 बोकड जर एक सोबत घेतले तर तशी किंमत आहे 45,000, 40 पण ते 42 मध्ये सोडतील. 42 मध्ये. बर. गाव कुठलं आपलं म्हटलं? गाव मारोड. मारोळ मधून जरा स्पेशल वरवटच्या बाजारामध्ये इथं आले. एक ऑफर होती का दादा? 42 मध्ये घेतले तर आपल्या एकूण पोटभर नसता. पोटभर नाश्ता वरवटचा सुप्रसिद्ध नाश्ता. बरोबरचा. अरे बाप रे बाप. कोणी हॉटेल मध्ये झाला मागा ना. खरेदी आणि विक्रीचा खूप मोठा बाजार त्या ठिकाणी वरवटचा आहे आणि बरेचसे असे शेळ्यांची बकऱ्यांची विक्री लाखो रुपयाची उलाढाल या शनिवारी दर शनिवारी त्या ठिकाणी होत असते. दादा कुठून आला आपण? हिवरखेड स्पेशल काय विक्रेटी आणली का? काय म्हणते किंमत बकरीची? 13,000 सांगितले. मारते का? नाही हो, गरीब आहे. गरीब आहे. 13,000 काय गामा नाही का? किती महिने? एका महिन्यात जाणार आहे. एका महिन्यात जनते म्हणजे 8 महिने झाले तिला. आता एप्रिल मध्ये जाणार आहे काय? बरं चांगली आहे गावरान. एक नंबर गाव. देशी याची काय किंमत सांगितली? 13,000. 13,000 रुपयाची किंमत दादांनी सांगितलेली आहे. काही कमी जास्त होऊन जातील? कमी जास्त या ठिकाणी होऊन जाईल. धन्यवाद दादा. काय म्हणते त्याच्या? क्या बोलते? अच्छा है भाई. बकरा लाया क्या? हाँ बकरेला. क्या बोलते किंमत? हाँ 25,000 रुपये बोले दो बकरी की. 2 बकरी 25,000. अच्छा ये दोघी हाँ ये दो. 2 बकऱ्यांची किंमत काकांनी 25,000 सांगितले. कमी जास्त होऊन जातील? हाँ कमी जाता. कमी जास्त त्या ठिकाणी होऊन जाणार आहे. किती महिन्याची आहे? यार जो दोनों वर्षाची आहे. 2 वर्ष. बरं बरं. हे बाकीच्या वेगळ्या आहेत काय? हे व्यापाऱ्याचा माल आहे. व्यापारी हो हे त्याने विकत गेलं. या ठिकाणी खरेदी चालू आहे. बकऱ्यांची खरेदी आणि विक्री मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दर शनिवारी या वरवटला होते. या घेऊन अरे काय म्हणते बकरी? काय आणली किंमत? हा 12. काही गामा नाही की सोबत आहे पाटगीट काही? काय सांगितले? गाडीत होत्या. झाला का सौदा? या ठिकाणी सौदा या ठिकाणी चालू आहे. झाला का सौदा? बाकी आहे? झाला शिरोई कोणता चॅनल आहे? मी मागून घेतो. वा वा बकरी जाते ना दामदर अरे 4 नको मागू तू. अरे 1 रुपया रे ते शिकारा आपल्याला जर प्रत्यक्षात हा बाजार त्या ठिकाणी पाहायचा असेल तर आपण दर शनिवारी त्या ठिकाणी हा बाजार भरतो आणि गेले कित्येक वर्ष या ठिकाणी हा बाजार भरत आलेला आहे.
काय म्हणते पांढरी ती सांगाली की तुमची कोणची आहे पांढरी आणि हे बेल पांढरा आहे 12 गामा नसतील ते तिन्ही बरोबर काय आजी काय म्हणतात बकऱ्या काय सांगाली किंमत एकीचे तिन्हीचे 18,000 आजीनं तिन्हीचे 18,000 किंमत सांगितली गामान नशी कोणती आली आता नंतर राहतील पुढे राहतील समजा गावर नाही का तिन्ही हे शिरोई जातीची त्या ठिकाणी शेळी आहे काय सांगली किंमत 32,000 काय गाभा नाही कशी काय म्हणजे 3 महिने घेणार आहे बकरी खूप मोठी आहे शिरू आहे ते नाश्ता करायला ना काय का काय सांगाली किंमत 15,000 सब येऊ का मी तरी 15,000 एक आपली बकरी त्यासोबत 2 पाट आहेत काय पाटण बोकड्या ठीक आहे कमी जास्त होऊन जातील कमी जास्त होऊन जाईल किंमत तुम्ही सांगा बाबा आता हे गामा नाही काय 3 महिने झाले का आले खोटं बोलून मी 2.5-3 महिने झाले तिला लागेल म्हणजे अजून 3-3.5 महिने घेणार आहे काय म्हणता का काय सांगितलं किंमत तिन्हीची काय हा तिन्हीची 45 सांगितलं 45 त्यासोबत हे नेन काय हे वेगळं आहे का मग तिन्ही कामं नाहीत काय तिन्ही काम तुम्ही कुठल्या आसलगाव का तुम्ही बाबा रे त्या ठिकाणी काकाश्री आसलगाववरून आलेले आहेत घेतलं ना 45,000 तिन्हीची किंमत आहे कमी जास्त होऊन जाईल बरं तुम्ही दर शनिवारी येता की यावेळेस आले नाही दर शनिवारी येता लहानपासून तर मोठ्या शेळ्या या ठिकाणी आपल्याला पाहायलाही मिळतील विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध आहेत आणि भरपूर व्हेरायट्या सुद्धा या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळतील अरे बाबू कुठच्या आहेस तू अशी वडची काय शेळी आणली काय हे लाल काय सांगितली किंमत त्याची हे आणली काय की 2 की एकच 2 20,000 एकटीचे 30 30,000 अरे बाप रे बाप एक 2-3 तिला त्यासोबत बरोबर आहे अरे क्यों वो है चैनल बना रहे तो यूट्यूब पर डालते काय राहता कुठच्या आपण अकोटचे आहे का हे जात वेगळी दिसते जरा ये जमनाबारी है जमनाबारी आणि आपली गावरान गावरान याची काय किंमत जमनाबारीची 13,000 गामान वगैरे नसणार आहे ये अभी 3 महीने की गामान आहे म्हणजे अजून 3-3.5 महिने घेते आणि हे गावरान को बच्चे है एक ही बच्चा है इसका हाँ एक बुकुड़ है पाट बुकुड़ है इसका ऐसा? बुकुड़ है ये पीछे वाला रमाला का बुकुड़ ले लेना
अच्छी जमनाबरी आपल्याकडे असा येत नाही. हे जमनाबरी व्हेरायटी जात आपल्याकडे गावरान जास्त म्हणजे जास्त गावरान भाव ज्यादा रहते हैं, ये कम है, ये नस्ल कम अपने, ये ज्यादा है. तर या ठिकाणी आपल्याला जर शेळ्यांची आवड असेल किंवा विक्रीसाठी आपण आणत असाल, स्वतः घ्यायसाठी आणत असाल तर खूप जास्त लाखोची विक्री दर शनिवारी त्या ठिकाणी शेळ्यांची बकऱ्यांची होते. आपण अवश्य या ठिकाणी एक वेळ भेट द्या. आणि बुलढाणा जिल्ह्यातील वरवट येथील दर शनिवारी हा जो आहे हा शेळ्या मेंढीचा बाजार तो त्या ठिकाणी भरला जाते. आणि या माणसावर काय नाही काय बच्चे